पसारा खेळू, देशावरी कासार पसारा खेळू. 79 नंबर सापडली. 79. देशावरी कासार संपन्न तयाची बिढारे आळंदिया पश्चिमे. देशावरी कासार संपन्न. 79 7-9 पूर्वार्थ. कासार संपन्न म्हणजे श्रीमंत, संभरवेनी प्रकारे संपन्न, चांगल्या प्रकारे कसल्याही प्रकारची कमी नसलेला, त्याला काय म्हणायचं? संपन्न. आणि हा कासार जो होता देशावराला फिरून व्यापार करून येणारा होता. पाठीमागचा कोणता होता? तोच होता, आहे की नाही? देशावराला जाऊन येणाराच होता, व्यापारीच होता ना तो पण. खडे माणिक मोतीचा व्यापारी होता तो. आता आकाशाचा येईल पुढे. तेत गोसावी विजय करीती तयाचे बिडारे आळंदी पश्चिमे, आळंदीच्या पश्चिम बाजूला तिथं त्याचं बिडार. बिडार म्हणजे घर, बिडार म्हणजे राहतं ठाय. तेत गोसावी विजय करती, तिथं श्री प्रभू महाराज विजय करायचे. भांडेया संबंध देती, भांड्या संबंध देती, तिथं विजय केल्यानंतर श्री प्रभू महाराज भांड्या संबंध देती. म्हणजे तो कासार कोणता कासार होता? भांडे. त्या भांड्याला श्री प्रभू महाराज संबंध द्यायचे. आरोगणा करीती, आरोगणा करायचे. पसारा बैसती, पसारी बैसती. काय पसारा पांगून बसला? मराठी भाषेमधून आपण हे की नाही. पसारा म्हणजे सामान सुमान, त्याला पसारा म्हणतो. दुकानाचा जरी काय राहतो, पसाराच राहतो. नीटनेटके ठेवणे त्याला नाही म्हणतात पसारा. हा, पसारा कशाला म्हणते? जे पांगलेलं असतं त्याला पसारा म्हणते, आहे की नाही? पसारा बैसती म्हणजे ते सर्व पांगून दिलेले आहे दुकानामध्ये, आणि तिथं श्री प्रभू महाराज बसायचे. ग्राहिक येती, ग्राहिक येती. ग्राहिक म्हणजे घेणारे, ते येतात. तयासी गोसावी हातसनी करीती, मग ते आल्यानंतर तयासी गोसावी हातासन करीती. हे इतक्याच आहे, हे तितक्याच आहे, हे असं हातासन करीती. आणि म्हणती आओ मेला जाय घेना म्हणे घेती ते म्हणती. अहो मेला जाय घे ना म्हणे. अरे घे ना म्हटले, घेत का बरं नाही असे म्हणायचे श्री प्रभू महाराज. घेती ते म्हणती, घेती ते म्हणती. जे घ्यायचे ते म्हणायचे. आम्हासी सवंग झाले, आम्हाला सवंग म्हणजे स्वस्त मिळालं. ज्यांनी घेतलं ते काय म्हणायचे? आम्हाला स्वस्त मिळालं. देती ते म्हणती रावळाचे नियामुचे महाग विकले. आणि ज्या दुकानदाराचं होतं, ज्या कासाराचं होतं, तो म्हणायचं आमचं महाग विकले, महाग विकलं. कसं करत असतील श्री प्रभू महाराज? असं आपल्याला करता येतं का? दोन्ही बाजू सांभाळता येते? व्यवहारात नाही करता येत, नाही करता येत, नाही होते, की नाही? व्यवहार हा खोट्या नाट्याचा व्यवहार आहे. व्यवहार हा कसा आहे? खोट्या नाट्याचा व्यवहार आहे. तुम्हाला खरं बोलून चालणार आहे का? ही वस्तू 10 रुपयाला घेतलेली मी, नाही चालणार तुम्हाला. व्यवहार तुमचा होणारच नाही. संसार हा खोट्या नाट्याचा आहे, व्यवहार हा खोट्या नाट्याचा आहे. पण तिथं अति खोटं नाटं नसावं. मी 10 रुपयाची वस्तू तुमचा नफा 5 रुपये 15 रुपयाला तुम्ही विकली, 20 आणि 25 रुपयाला विकणे, मग हे भ्रष्टाचार झालं, आहे की नाही? ती लुच्चे लबाडी करून मिळवलेला पैसा आहे तो इतरांना दुखून मिळालेला पैसा आहे. कारण वस्त्रामध्ये काहीला कळत नाही, कोणत्या गोष्टी काही काही गोष्टीमध्ये कळत नाही. त्यांनी जेवढं सांगितलं तुम्ही देऊन टाकले, आहे की नाही?
त्याचं पाप कोणाला लागलं मग? विकणाऱ्याला की नाही, विकणाऱ्याला लागलं त्याचं. मग ही काळजी घ्यावी लागते व्यवहारामध्ये. जे आहे रिजनेबल त्याच, त्या व्यतिरिक्त नाही. अति लोभ नको, आहे की नाही. अति लोभ केला म्हणजे 10 रुपयाची वस्तू 20 रुपयाला विकली, त्या अतिलोभ झाला, म्हणजे डबल तुम्ही काढले. तो अतिलोभ व्यवहारामध्ये नसावा. आणि तो मग तो तुम्हाला पापाला कारण होतो, दुःखाला कारण होतो. म्हणून एका सुभाषित कारण म्हटलेले, तुम किसी और को जितना दुख देंगे तुम उतना दुःख पाओगे. कारण तो विचारात मग लय माग झाली, लय माग झाली, लय माग झाली, काही केलं तर जेवण गोड लागत नाही, काही गेली. मला फसवलं, मला फसवलं, मला फसवलं. फसवतो का? फसतं कशामुळं? अज्ञानपणामुळं. अज्ञानपणामुळं म्हणजे याला माहित नसतं. श्री प्रभू महाराजांनी दोघांना सांभाळलं. ज्याला विकलं त्याला वाटलं आपल्याला स्वस्त मिळालं, ज्याचं विकलं त्याला वाटलं आपलं महाग गेलं. ऐसे उभय वर्गासी सुख होय, ऐसे उभय वर्गासी सुख होय. उभय म्हणजे दोन्ही बाजूला, सुख होय, सुख झालं. ऐसा गोसावी हाटीसी संबंध देती, ऐसे गोसावी हटेसी संबंध देती, मग विजय करीती अंक. काय पुढे त्याच्यात? मग असं श्री प्रभू महाराज हाटाला संबंध द्यायचे, बाजाराला पूर्ण झाले. विजयची चरवाली, मग विजय करीती. मग श्री प्रभू महाराज इथून विजय करायची, लीळा संपली. मग या लीळेमध्ये आपल्याला काय आचार, काय व्यवहारा व्यतिरिक्त भ्रष्टाचार करू नये, आहे की नाही. व्यवहार तो तिथं व्यवहारच, आहे की नाही. भ्रष्टाचार केव्हा होईल? तुम्ही 10ची वस्तू 20ला दिली, भ्रष्टाचार, आहे की नाही. तुमच्या नफ्याच्या व्यतिरिक्त ते दुःखाला कारण होईल, आहे की नाही. आणि व्यवहाराशी व्यवहारात, आहे की नाही. कारण आता परब्रह्म परमेश्वर होते, या स्वामींनी श्री प्रभू महाराजांनी दोघांनाही सुख दिलं. समाधान वाटलं, वा वा मस्त भेटली आपल्या वस्तू, स्वस्त भेटली घेणार. विकण्याला वाटलं वा आपला चांगला विक्रय आला, दोन्ही खुश झाले, एरेरा सुख झाले. हे रेरा सुख आपल्याला करता येणार नाही, सांभाळता येत नाही, पण एवढं तर सांभाळता येतं. हाय त्या रिजनेबल याच्यामध्ये वस्तू आपल्याला देता येते, घेता येते. त्याने तो सुखी होत नाही, दुःखी होत नाही, तो लेवल राहतो, आहे की नाही. त्याच्या भावना कोणत्याच होत नाही. म्हणून या लीळेमध्ये आपल्याला हा विचार आहे. अनेत्र माळिनीसी क्रीडा, 82. अनित्र माळिनीसी क्रीडा, सेजा गावीचिया माळिनी, वांगी गाजरे भाजी फुले मरुआ दवनायसे घेऊन येती. रुद्रपूर त्या काळामध्ये प्रचंड मोठं शहर होतं, बाजारपेठ त्या विदर्भामधली. जसं आता आपलं संभाजीनगर आहे की नाही. त्या काळामध्ये त्या पद्धतीने त्या गाव मोठं होतं त्यावेळेस. ते शेजा गावाची माळिनी, शेजारच्या गावाच्या माळिनी काय काय घेऊन यायच्या? वांगी, गाजरे, भाजी, फुले, मरुवा. मरुवा म्हणजे सुगंधी वनस्पती. दवना, दवना फुल, दवनाचं सुगंधी फुल राहतं. वरून कंसासारखं पाणी असतात त्याची. दवना पर्व असतं मक्काच्या कणसारखे, ते आपण याला वाहतो दवना पर्वाला, देवाला, आहे की नाही. आपल्या लीळा चरित्रामध्ये दवना पर्व आलेलं आहे. कोणी वाहिलं? साधीने वाहिलं स्वामींना, आहे की नाही. ते दवना ऐसे घेऊन येती, अशा त्या माळीनी घेऊन यायच्या. तिया साळे उतरे पोळीसी बैसती, तिया शाळे उत्तरे, शाळेच्या उत्तर बाजूला पवळीसी बैसती, म्हणजे शाळेचा जो ओटा आहे
त्या ओट्यावर त्या बसायच्या. म्हणजे तो मोठा ओटा आहे की नाही, मग तिथं त्या बाजारात विकायला बसायच्या. विकरा करीती विक्रा करीती, मग विक्रा करायचे त्या. तेथ गोसावी विजय करीती तिथं श्री प्रभू महाराज विजय करायचे. तयासी खेळू करीती नुसतं विजयच करत नव्हते, तर तिथं गेल्यानंतर तयासी खेळू करीती, खेळ करायचे. श्री करी कुरुकुली घेऊनी केजी घेती श्रीकरी कुरुकुली घेऊनी केजी घेती. श्रीकरामध्ये हातामध्ये कुरकुली म्हणजे तराजू तो घ्यायचे, घेऊनी केजी करती म्हणजे माप करायचे. भाजी घालती गाजरे घालती मग त्या तराजू मध्ये भाजी घालती, गाजरे घालती. दोन्ही तराजू मध्ये भाजी टाकायची, एका ह्याच्यात गाजरे टाकायचे. आओ हे थोडी हे बहु म्हणे आओ हे थोडी हे बहु म्हणे. अरे थोडं थोडं हे म्हणलंय, हे बहु हे जास्त झालं. थोडी तेथ अनिक घालिती बहु तेथ फेडिती थोडे तेत अनिक घालती. ज्या तराजू मध्ये थोडं आहे तेत अनिक घालिती, अनिक टाकायचे. बहु तेत फेडिती, जिथं जास्त आलं ते फेडायचं. बाईला म्हणती रावळो घातली आता फेडली का. मग ज्या बाईचं ते वस्तू असायच्या, भाजी असायची, ती बाई म्हणायची रावळो घातले आता फेडी का. तुम्ही तराजू मध्ये टाकली ना, आता कशाला काढता. आणि गोसावी हास्य स्वीकरिती अंक. मग श्री प्रभू महाराज हास्य करायचे. मग या लीलेमध्ये आपल्याला विचार काय, जेवढं माप आहे तेवढंच द्यावं, कमी जास्त देऊ. कापसाच्या व्यापाऱ्याने एकाने भ्रष्टाचार केला, खालून काहीतरी लावलं, मशनीमध्ये घोटाळा केला, जास्तीचं कापूस त्याला यायचं. काही मापामध्ये घोटाळे करतात, आहे की नाही, माप कमी जास्त करून टाकतात, समोरच्याला कमी मिळतं आणि त्याला तर कळत तर काहीच नाही, समोरून दिसत तर काही नाही. पेट्रोलच्या ह्याच्यामध्ये घोटाळे करतात, आहे की नाही, त्यात मिक्स टाकतात, काही हे टाकतात. हे मापामध्ये घोटाळा करणे. मग मापामध्ये घोटाळा करून कमवलेला पैसा कुठे जाणार आहे, दुखण्यामध्ये जाईल, आहे की नाही. कुठे जाणार तो, तुम्हाला तो सुख देणार नाही. तो दुखण्यामध्ये जाईल, कोर्ट कबीर जाईल, भानगडी जाईल, आमक्यात जाईल, कडवा जाईल, कुठेही वाया जाईल. अनितीना कमवलेला पैसा तुम्हाला कधीच सुख देऊ शकत नाही. म्हणून क्रियापाकामध्ये सांगितलेलं आहे, पैसा सुद्धा अन्नदान करताना 2 नंबरचा नसावा. 2 नंबरचा पैसा हे अन्नदान रूपी क्रियेला चालत नाही. का बरं चालत नाही, अजून काय कारण आहे. हा राईट, क्या बात आहे. जैस अन वैस, म्हणा पुन्हा, जैस अन वैस. जसं अन्न तुम्ही खाल तसं तुमचं मन होईल. याला उदाहरण सांग तुम्हाला एक. भीष्म पितामध्ये महाभारतातलं उदाहरण आहे. भीष्म पितामह हे सरपंजरी पडलेले होते, त्यांना ऐच्छिक मरण होतं, त्यांना दक्षिणायनमध्ये मरायचं नव्हतं. मग केव्हा मरायचं होतं, उत्तरायण. श्रीकृष्ण महाराज तिथं भेटायला गेले, 5 पांडव भेटायला गेले. चला म्हटले, राज्यवैभव आपल्याला मिळालं, भीष्म पितामह आपल्यापेक्षा वडीलधारी आहेत, त्यांना धर्माच्या नीतीच्या 4 गोष्टी विचारू. 5 पांडव, द्रौपदी, श्रीकृष्ण भगवंत गेले, सर्वांनी दंडोत केला, तहान लागली म्हटले. अर्जुनाने बाण मारला, बाण मारल्यानंतर पाणी मुखात. मग भीष्म पितामहांना
धर्मराजांना विनंती केली, पितामह आपण वडीलधारी आहात, पितामह आहात, आम्हाला धर्माच्या नीतीच्या 4 गोष्टी सांगा. मग पितामह सांगायला लागले की राजाचं हे कर्तव्य आहे, प्रजेवर अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही. अन्याय अत्याचार जर होत असेल तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची जबाबदारी ही राजामध्ये आहे. त्यावेळेस द्रौपदी खळकन हसली मधात. धीर गंभीर गोष्ट चालू आहे तिथं तुम्ही एकदम हा हा हसले तर काय होईल, विक्षिप्तपणा निर्माण होईल. त्यावेळेस भीष्म पिता म्हणतात, बेटी तू शालीन आहेस, कुलीन आहेस, तू अशी हसलीस का? अभय देसाल तर सांगते म्हटले, ठीक आहे दिला अभय. त्यावेळेस द्रौपदी म्हणते, पितामह आज तुम्ही एवढ्या धर्माच्या नीतीच्या 4 गोष्टी करू राहिले, ज्यावेळेस माझं वस्त्रहरण झालं होतं त्यावेळेस तुमच्या धर्माच्या नीतीच्या 4 गोष्टी गेल्या कुठं? कैचीच सापडला, शब्दाच्या कैचीमध्ये सापडतं. आता तिथं काय उत्तर द्यावं, भीष्मपितांनी काय उत्तर द्यावं, काय उत्तर दिलं असेल? त्यावेळेस भीष्मपिता म्हणते, बेटी तू म्हणतेस ते बरोबर आहे, त्यावेळेस मी दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं होतं म्हणून माझी बुद्धी मलिन झालेली होती. आज अर्जुनाचा बाण लागून जाऊन सगळं रक्त निघून गेलेलं आहे, शुद्ध मला विचार स्फूर्त आहे. कारण जैसं आण वैसं. मग तुम्ही जर 2 नंबरच्या पैशानं इतरांना खाऊ घातलं तर त्याची सुद्धा बुद्धी तशीच होणार, त्याला निमित्त आपण होणार. म्हणून अन्नदान जरी करायचं असेल, क्रियापाकामध्ये आलेले ते आपण फक्त सिद्धांत अर्थ घेतला, सर्वार्थ अर्थ तुम्हाला मी प्रसंगानुसार सांगत गेलो आहे की नाही. मग त्याच्या तो आपण पैसा तिथं उपयोगाला नाही लावला पाहिजे, दुसरीकडे उपयोगाला लावायचं आहे की नाही. कारण काहीचं बिअर बारचं दुकान राहतं, बाबा आम्ही काही पित नाही, काही नाही आहे की नाही, फक्त आम्ही विकतो. अरे काही तो किराणा अंडे बघितले मी आपल्या उपदेशाचे, म्हणजे बाबा आम्ही काही खात नाही पित नाही, फक्त ठेवावं लागते आम्हाला, लोक येतात नाही म्हणून, गिराईक म्हणून. अरे काय भयानक आहे. मला सांगा, ते अंड्यामध्ये काय काय जीव आहे, आणि ज्याला विकले त्यांनी काय केलं आहे की नाही, त्यांनी खाल्लं, खाल्ल्यानंतर निमित्त दोष कोणाला लागला, विकणारा लागला. साधं व्यवहारातलं उदाहरण येऊ, एखाद्या मला धरा, एखाद्या म्हटलं मारा, आणि एखाद्याने एखाद्याचा खून केला, शिक्षा किती जणाला होती? 3 होती आहे की नाही. ज्यांनी खून केला त्याला जो धरा म्हटलं, जो हे करा म्हटलं, तिघाला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतं. लौकिक दृष्ट्या सुद्धा तसं आहे, तर अलौकिक दृष्ट्या सुद्धा तसंच आहे की नाही. म्हणून आपण त्याला निमित्त होऊ नये, आपण त्याला निमित्त होऊ नये. अंडे वगैरे ठेवू नये, बाकीचे ठेवा ना तुम्ही, बाकी भरपूर आहे. बाकी वस्तू कमी आहे का? ज्या गरजेच्या आहे ते भरपूर आहे की नाही. मग इथं अन्न म्हणजे व्यवहार करत असताना व्यवहार हा कसा केला पाहिजे? कशावरून निघाला विषय आपला? हा, मापामध्ये भ्रष्टाचार करू नाही, आणि मापामध्ये भ्रष्टाचार करून कमवलेला पैसा तुम्हाला सुख देऊ शकत नाही. आसुसी खेळू एकुदिसी उपासनीये आणि तयाची ब्राह्मणी, आसूची वाखारी रिचवणी मविते. आहे का ह्याच्यात लिहा आहे ती? उपासनीय गृही श्राद्ध नाही आहे, 93 आहे ना? हा आहे, 93 आहे, बरोबर. काढा 93 लिहा. हा हा हा, छान लिहा आहे पण. तथा आसुसी खेळू, वृद्धपूरमध्येच घडलेली हे लिहा आहे. एक दिसी उपासनीये आणि तयाची ब्राह्मणी,
आसूची वाखारी रिचवणी मविते होते. उपासनिया सोन पसारा करती. उपासनी तो सोन पसारा करती. सोन म्हणजे पांगून पसारा वगैरे पांगून देऊन पहिल्यापासून म्हणा एक दिसी हा सोन्याचा व्यापार हा पहिल्यापासून म्हणा एक दिसी उपासनी आणि तयाची ब्राह्मणी आसूची वाखारी रिचवणी मविते होते. एक दिस उपासनिया आणि उपासनियाची पत्नी आसूची जी वाखारी आहे ती रिचून मोजत होते. अवचितेची गोसावी तेथ विजय केले. औचित म्हणजे एकाकी एकदम अचानक श्रीप्रभू महाराजांनी विजय केलं. उपासनिया ते ब्राह्मणी म्हणितले उठा उठा राऊळ आले. त्यावेळेस उपासनियाला राऊळ त्यांची पत्नी म्हणजे उठा उठा राऊळ आले. म्हणून ती आसू लपू आदरिलिया. श्रीप्रभू महाराज आले म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं आसू लपू आदरिल्या. ऐक आपण एखादं बघितलं कोणी आलं पैसे मोज झालं तर मग पटकन हे करू तसं बाजूला टाकतो. तव तेही म्हणितले राहे राहे लपवू नको. लपविसी तरी रावळ तेथोनी काढोनी एखादी अडी का विहिरी टाकुनी घालिती. आता पती आणि पत्नी आहे दोघं एक जीव झालेले आहे एक रूप झालेले एकाच घरातले आहे. एकाचा संस्कार कसा आहे एकाचा संस्कार कसा आहे. पत्नी काय म्हणते अरे राहू दे म्हटले राहुळ लपू नको काही नको. जर तू लपवले किंवा लपवण्याचा प्रयत्न केला तर राऊळ उचलतील आडामध्ये एखाद्या टाकून देतील. म्हणजे देवापासून तू काहीही लपवू शकत नाही. आपण देवाला देवापासून लपवण्याचा प्रयत्न करतो. देवाला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न करतो. करतो की नाही. केलेला नवस ते सुद्धा पूर्ण करत नाही. ध्यानच राहत नाही कधी कधी. देवाला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न करतो लपवण्याचा प्रयत्न करतो. लपवलं जातं का नाही जात. एका जणाचं म्हैसूर हरवलं. म्हैसूर हरवल्यानंतर ते गेलं मंदिरापुढं. श्रीकृष्ण भगवंता माझं म्हैसूर सापडू दे तुला 10,000 रुपयाची पेढे वाटेल. दुसऱ्या मंदिरामध्ये गेलं. श्री दत्तात्रय महाराजा माझं म्हैसूर सापडू दे तुला 10,000 रुपयाची पेढी वाटेल. तिसऱ्या मंदिरामध्ये गेलं. चौथ्या मंदिरात गेलं तुला 40,000 रुपयाची पेढे वाटेल. पाठीमाग गडी होता म्हणे मालक 10,000 रुपयाचे 10,000 पेढे वाटीन 50,000 रुपयाचे म्हैसूर होतं. 50,000 रुपयाचे तुम्ही नुसते पेढे कबूल केले. अरे मैसूर तो मिलने दे भले भगवान को तो बाद में मैं निपट लूंगा. देवाला सुद्धा आपण फसवतो. देवाला सुद्धा लपवण्याचा प्रयत्न करतो. देवाकडे काही लपवले जाणार आहे का. कोणतीच गोष्ट देवाजवळ तुम्ही लपवू शकत नाही. कोणतीच नाही. का बरं लपवू शकत नाही. राईट. सर्व तो बघतोय. म्हणून आपल्याला माणसाची भीती नाही पाहिजे. आपल्याला मालकाची भीती नाही पाहिजे. आपल्याला गुरुची भीती नाही पाहिजे. कोणाचीच भीती नाही. तर आपल्याला कोणाची भीती पाहिजे. कोणतंही कर्म करत असताना देवाला समोर ठेवायचं. बाकी सगळे वजा होऊन जातात. तुम्ही वाईट कर्म करूच शकत नाही. नाही तर पिते दूध डोळे मिटून तिला वाटतं मला कोणीच पाहत नाही. यांनी लपवण्याचा प्रयत्न केला पण ती सुसंस्कारी होती. आहे की नाही. सुसंस्कारी होती. ती काय म्हणती लपवायचे नाही. श्रीप्रभू महाराज समोर लपवायचे. काय म्हणून लपवायचे. पैसा आहे. 3 गोष्टी चोरून करावं लागते. ही गोष्ट करी. माहिती आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी सांगा बरं. 3 गोष्टी चोरून करावं लागतात. सांगा.
मला वाटतं मी सांगितलेले तुम्हाला, नाही? बर. 3 गोष्टी कधी चोरून करावं लागतात गपचूप. एक, पैसा मोजणं. सगळ्यासमोर मोजतो का आपण? एखादं चोट्ट पाहायचं संध्याकाळी डालला मारायचं. या दंड द्या. ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट भोजन. आपण गपचूप एकटा एकांतात करत असतो, आहे की नाही भोजन? का बरं? आता एवढं राहिलं नाही म्हणून, कोणाची डक लागेल म्हणून, नजर पडेल म्हणून, आहे की नाही? सगळे एका पंक्तीत असले मग काही नसतं, कारण सगळ्यांना पदार्थ असतात, त्यामुळे डग लागण्याचा प्रश्न नसतो, आहे की नाही? ए आईला खुर्ची दे रे किशोर, खुर्ची दे. आपल्या खोलीतून आण देऊन. अरे वा, आईनं चांगली हिंमत केली. या आई या. एवढं वय होऊन सुद्धा आईने तिथंच टाक बसायला त्यांना खुर्ची. बसा, तिथूनच दंडच म्हणा. या आता. हा दंड. बसा बसा. या गुरुजी बसा. हा, काय विषय चालू होता आपला? हा, 3 गोष्टी आपण चोरून करत असतो. पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट, हा दुसरी गोष्ट भोजन. सगळे जर पंगत असेल तर तिथं प्रश्न येत नाही चोरून करण्याचा, आहे की नाही? एकटे दुकटे असेल तर आपण उघड्यावर जाऊन बसतो का, आहे की नाही? घरातच बसतो की नाही? तर तिथं भोजन हे चोरून केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, पती पत्नीचा व्यवहार सगळ्याला माहिती तरी सुद्धा चोरून असतो. मग इथं श्री प्रभू महाराजांसमोर तो पैसे मुलपून ठेवायला लागला कोणत्या भावनेतून? भीतीमुळं, आहे की नाही? हे कुठं नेऊन टाकतील, काहीतरी करतील, काही भांगे, आहे की नाही? पण तिची भावना व्यवस्थित होती. म्हणा. ऐसी वर्जिली. ऐसे वर्जिली म्हणजे तिनं वर्ज केलं, लपू नका म्हटले, राहू द्या जसं आहे तसं. हा, अच्छा, काय कसं? तव गोसावी चौकियांत विजय केले. बाबा पत्नीनं वर्ज. उपासनिया ते ब्राह्मणी म्हणितले. उठा उठा राहू आले म्हणून तिया सुलपो आदरिया. तव तेही म्हटले राहे राहे लपवू नको. हा, पत्नीला लपवायला. अच्छा अच्छा, असं झालं. तर रावळ ते तोनी काढून पत्नीला बोलायला लागली, कारण बरोबर आहे. मग पत्नीला बोलायला लागली, कारण स्त्रियांचाच लय मोह माया असते ते द्रव्यामध्ये. पण उपासण्याने सांगितलं बुवा लपवू नका. तव माझी घरी आसू पसरलिया होतिया तेत गोसावी उकडासन स्वीकारिले. मग समोरही आसू होते, नंतर माझ्या घरी आसू पसरलेल्या होत्या. बेडरूम आतल्या रूम मध्ये तिथेही आसू पसरवलेल्या होत्या. मग आसू श्रीकरी घेऊन म्हणितले आओ मेला जाय हे वाटक म्हणून ते वेगळी केली. श्री प्रभू महाराजांनी आसू हातामध्ये घेतल्या, मेला जाय हे वाटक म्हणजे वाकळ, म्हणून ते वेगळी केली. म्हणून ते वेगळी केली. मग ती आसू वेगळ्या केल्या, बाजूला केल्या. आणि कसरी करी घेऊन ऐसी ऐसी पाहिली. आणि कसरी करी घेऊन ऐसे ऐसे पाहिली. हातामध्ये श्रीकरामध्ये घेऊन ती पाहिली श्री प्रभू महाराजांनी. आणि म्हणितले आओ मेली जाय हे फुटक. आओ मेली जाय फुटक. ही वाटक म्हणजे वाकडी, हे फुटक म्हणजे फुटक्य आसू. आणि कसरी करी घेतली. आणि कसरी करी घेतली. मग अनेक श्रीकरेमध्ये घेतले, पैसा श्रीकरामध्ये घेतला. आणि ऐसी ऐसी पाहिली. आणि ऐसी ऐसी पाहिली म्हणजे त्या आसू त्या पाहिल्या.
आणि म्हणितले आओ मेली जाये हे तुटक म्हणे. अहो मेली जाये तुटक म्हणे, म्हणजे तुटलेले म्हटले. आणि कसरी करी घेतली आणि ऐसी ऐसी पाहिली. आणि कसरी करे घेतली, आणि आसू श्रीकरामध्ये घेतल्या आणि ऐसी ऐसी पाहिली, दोन्ही बाजूना पाहिले. आणि म्हणितले आओ मेली जाये हे सोपान म्हणे. अहो मेली जाये सोपान म्हणे, सोपान म्हणजे चांगले. हे दुर्हाई हे वाटक हे पुटक हे तुटक. हे वाकट हे तुकमट हे खोलट. हे वाकड आहे, हे चांगलं आहे, हे खोलट आहे, हे बरवट आहे, हे कुडी आहे, हे खरं आहे, हे खोट आहे. हे खोलट चोकट हे बरवट हे कुडी हे खरी. हे कुडी म्हणजे खोटे, कुडी म्हणजे खोटे. आता खोटेही आसू असतात ना, आताही खोट्या नोटा तयार करतात ना, 500च्या 200च्या, आहे की नाही. जशाच तशाच छापतात ते, की जे तुम्हाला फरक दिसत नाही. ठीक आहे. मग त्या काळामध्येही होतं भ्रष्टाचार. त्या काळामध्येही नाणे खोटे नाटे बनवले जायचे याच्यावरून. श्रीप्रभू महाराज म्हणतात अरे हे खोटे हे आणि हे खरं आहे. ऐसा नावे कासूसी खेळ केला. ऐसा नावे कासूसी खेळ केला. श्रीप्रभू महाराजांनी नावेक म्हणजे थोड्या वेळ त्या आसूसी खेळ केला. लहान मुलं जसे खेळतात पैसे तसं. मग विजय केले. मग विजय केले. मग श्रीप्रभू महाराजांनी तिथून विजय केलं. तेही आसू मौनी ठेवलिया. मग त्यांनी काय केलं, त्या आसू मौनी ठेवल्या, मोजून ठेवून दिल्या. कशामध्ये, पिशवी. पूर्वीच्या काळामध्ये पिशव्या असे दोऱ्याने, त्याच्यात आसू टाकायचे. मग 800 वर्षापूर्वी आसू कशाला म्हणायचे, कवडा, दाम आणि आसू. सरदाम पण आहे की नाही. कवडा, दाम, सरदाम, आसू असे 4 प्रकार आहेत त्या काळामध्ये. आताच्या काळामध्ये जसे रुपया, 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, आहे की नाही. हा, ते 4 आणि आता ते गेले समजा, आहे की नाही. कवडी मोल किंमत आहे. आपण अजूनही सुभाषित आहे की नाही. कवडी मोल किंमत त्याची म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सगळ्यात खालच्या दर्जाचा पैसा म्हणजे कवडा, आहे की नाही. आजच्या भाषेत आपण 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये, 10 रुपये पर्यंत, आहे की नाही, तो कवडा. त्याच्यानंतर दाम, 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, आहे की नाही. सरदाम म्हणजे 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये. आणि आसू म्हणजे 1000. रू पण होतं, त्यातलेच ते प्रकार आहे ते. हा हा. मग त्या काळामध्ये ते चांदीचे वगैरे आसू, सोन्याचे, नाण्याचे असायचे बनवलेले, आणि ते पैशाची देवाणघेवाण व्हायची. आता ते काही राहिलं नाही. जुन्या काळातली नाणी कोणतीच राहिली नाही, राहिली तो व्यवहारही राहिला नाही. रुपया, 2 रुपये, आता 5 पैसे, 10 पैसे तर ते पाहायला भेटत ते. 4 आणि 50 पैसे, 50 पैसे चालत नाही आता. तर आता फक्त रुपयापासून चालतात, आहे की नाही. मग इथं श्रीप्रभू महाराजांनी आसूशी खेळ केले, आहे की नाही. अजून आहे का म्हणा. गोसावी विजय करीती भीतरी रिगती. गोसावी विजय करती भीतरी रिगती. माझ घरामध्ये जाऊन श्रीप्रभू महाराजांनी खेळ केला. म्हणजे काही पैसा तिकडं पण होता, काही नाणे तिकडं पण होते माझ घरात, आणि काही नाणे समोरच्या घरात मोजणं चालू होतं, आहे की नाही. आणि पाठीमागं अंधुरलेले होते. मग श्रीप्रभू महाराज तिकडे विजय केलं. जेथ पिशवी ठेवली असे तेथून काढिती. जेथ पिशवी ठेवली होती, आसूची पिशी जिथं ठेवलेली होती श्रीप्रभू महाराजांनी तिथून काढली. मग बाहिरी पटी साळे दारापासी दक्षिणी विभाकडे आसनी बैसोनी सोडिती. मग बाहेर श्रीप्रभू महाराज ती पिशवी घेऊन गेले आणि पटी शाळेवर ती आसूची पिशी खोलली.
अवघे आसू काढिती अवघे आसू काढिती, सगळा पैसा तो काढायचे. पारखिती मविती पारखिती मग मविती मविती म्हणजे पारख करायचे, मोजायचे आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. मविती. दोन्ही चारी पाच सात दोन्ही चारी पाच सात, 2 4 5 7 जे काय असेल ते. मेली जाय जाय म्हणे हे तुकमठ मेली जाय जाय म्हणे तुकमट, म्हणजे तुटलेले म्हटले. ऐसे शब्दाचे अनुकार करीती ऐसे शब्दाचे अनुकार करीती. श्री प्रभू महाराज असं शब्दाचे अनुकार करायचे. मग मागुती या पिशवी घालिती मग मागुती पिशवी घालिती, तोंड बांधिती तोंड बांधिती. मग जेतची तेत ठेविती मग जेतचे तेत ठेविती. ऐसा नावे कासूसी खेळू करीती. असं नावे श्री प्रभू महाराज ते आसुसी खेळ करायचे. हे वंकट म्हणजे वाकडी, हे फुटक म्हणजे फुटकी, हे तुकमट म्हणजे कमी वजनाची व, आणि हे कोलमट म्हणजे हे कोलगट आहे, बरवट म्हणजे ही चांगली, उडी म्हणजे ही खोटी आहे की नाही, हे खरी आहे, हे सोपान म्हणजे सपाट आहे, पुसट आहे. लहान लेकरं ते पैसे खेळायचे असे याच्यात टाकायचे, ते दगडाने ते मारायचे, मारल्यानंतर त्याच ते पुसून जायचं वरच आहे की नाही. असे काही नाणे झालेले होते पुसट. मग विजय करीती अंक मग विजय करती. मग श्री प्रभू महाराज तिथून विजय करायचे. मग या लीलेमध्ये विचार काय आहे? जड फळीयाशी संबंध देणे, त्या नाण्यामध्ये असलेले जे जीव आहे त्याला संबंध देणे, त्या नाण्यामध्ये असलेले जीवाला संबंध देणे. कारण जड याच्यामध्ये कोणते जीव असतात? कोणते जीव असतात? नरकातले कोणते? जडत्व भोगवणारे जीव असतात, आहे की नाही. जडत्व कशाने प्राप्त होतं? एखाद्याचा खून केल्यानंतर जडत्व प्राप्त होतं. त्या नाण्यामध्ये, त्या वस्तूमध्ये, त्या वाटीमध्ये त्याला टाकलं जातं, त्या आहे की नाही, आणि चौकडून अग्नी लागलेला असं त्याला दुःख भोगवतो. मग श्री प्रभू महाराजांनी त्या नाण्याशी जोपर्यंत खेळ केला तोपर्यंत ती देवता त्या जीवाला दुःख भोगू शकत तितकाच काळ. नॉमिनल हे त्याची. नॉमिनलच का बरं दिलं भगवंतानी? नॉमिनल का बरं दिलं? कारण कर्म भयानक आहे ना ते. सोपं आहे का? एक आपल्याला जर कोणी कानामाग मारली तर किती दुःख होतं. त्या जीवात्म्याला संपवणे, पिंडस्था सगळ्या उठून लाव. या शरीरामध्ये काय फक्त जीवात्माच आहे का? काय काय मग अजून काय? अजून काय? अजून काय सांगा? हो बरोबर आहे. अजून काय? मला अपेक्षित उत्तर नाही मिळालं अजून. अजून काय? जीवात्मा आहे. अजून काय? सांगा. तो ज्ञानी असेल तर हे सर्वसामान्य जीवात्मा घेऊन आलो तर ते श्रेष्ठ आहे, मग ते जळतोय श्रेष्ठ होईल. अजून काय सांगा? जवळ आले तुम्ही, थोडं राहिलं आता. तो तर आहेच ना, मळामध्ये येऊन गेलं ते, आहे की नाही. यांनी सांगितलं कोणतरी मळ पिंडस्था सांगितल्या, आहे की नाही. 81 कोटी 1.25 पिंडस्थ आहे की नाही. 81 कोटी 1.25 मळ आहे की नाही. जीव स्वरूप आहे, तुम्ही सांगितलं जीव स्वरूप. अजून काय? हा, पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिये.
पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय. आणि पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियाच्या ठिकाणी अधिष्ठान सामर्थ्य आहे. हे लक्षात घ्या. नेत्राच्या ठिकाणी वायू, याच्या ठिकाणी वायू देवते. कर्णेंद्रियाच्या ठिकाणी, जीवेंद्रियाच्या ठिकाणी इंद्राचं. हस्ताच्या ठिकाणी बुधस्थ उपस्थच्या ठिकाणी, उपस्थच्या ठिकाणी यक्षिणी, बुधस्थ ठिकाणी यक्ष. मला सांगा, डोळे, जीव, जीव ही पंच याची 5 तत्वाची आहे की नाही. हात हे किती तत्वाचा आहे? उत्तर द्या मला, किती तत्वाचा आहे? मग आता पेढा तुम्ही हातावर घेतल्यानंतर गोडी येत नाही, जिभेवर ठाल्ल्यानंतर गोडी येते. याच्या पाठीमागचं कारण काय? मी तर का बरं येत नाही? जिभेवर इंद्रदेवतेचं अधिष्ठान सामर्थ्य आहे, म्हणून जिभेवर ठेवल्यानंतर गोडी येते, है की नाही. मग त्यांनी नुसते पिंडस्थच मारल्या का? त्यांनी नुसत्या मळच संपवले का? पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाच्या ठिकाणी असलेलं अधिष्ठान सामर्थ्य सुद्धा उठून लावलं. अजून एक गोष्ट राहिली. अजून शरीरामध्ये एक गोष्ट आहे, कोणती सांगा? देहाभिमानी, बरोबर आहे. अजून एक मोठ्यात सांगा. सप्त बाय आपलं काकडे किशोर हरले सांगू. मन बुद्धी चित्त अहंकार. कुठं इकडे सांगितलं माझ्यापर्यंत पोहोचलं नाही काय. मन बुद्धी चित्त अहंकार, तिथं सुद्धा देवतेचं अधिष्ठान सामर्थ्य आहे की नाही. मन बुद्धी चित्त अहंकार. मन अधिष्ठात्री देवता ब्रह्म. बुद्धी अधिष्ठात्री देवता, बुद्धी अधिष्ठात्री देवता शेष्या. चित्ताधिष्ठात्री देवता अहंकार अधिष्ठात्री देवता. मग या सगळ्या देवी देवतांचं अधिष्ठान सामर्थ्य उठून लावलं म्हणून जडत्व. म्हणून एका मनुष्याचा आनंद केला म्हणजे ब्रह्मांडाचा आनंद केल्यासारखे. कारण या शरीरामध्ये सगळं ब्रह्मांड आहे, काही शिल्लक नाही ना. एक करोडोची किंमत आहे, करोडोची किंमत, याची किंमतच करू शकत नाही. धन्य धन्य हा नरदेव, येथील अपूर्वता लाव, जो जे वांछील ते तो लावो प्राणी जात. संतांना हा धन्य धन्य वाटला नरदेव. इथली अपूर्वता काहीच सांगता येत नाही. जो जे वांछील ते तो लावो. काहीही तुम्ही या नरदेहाच्या माध्यमानं तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. म्हणून श्री प्रभू महाराजांनी त्या याच्यामध्ये असलेल्या जीवांना संबंधदान दिलं, त्यांच्याशी खेळ केला, म्हणून त्यांचं दुःख तेवढ्या काळपर्यंत स्टॉप झालं. हा विचार आणि आचार आपल्याला हा आहे की परब्रह्म परमेश्वरापासून कोणतीच गोष्ट लपवायची नाही. दंडवत